हाय हॅलो एव्हरीवन. आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी व्हेज बिर्याणी. चला तर मंडळी, आज आपण बनवूया व्हेज बिर्याणीची इन डिटेल रेसिपी, शॉर्ट अँड इझी रेसिपी. जस्ट लुक ॲट द इन्ग्रेडियंट्स. व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे काही गोष्टी चिरून घेतलेल्या आहेत. हिरवी मिरची, लसूण, अद्रक, बटाटा, टोमॅटो, ढोबळी मिरची आणि फ्लावर व्यवस्थित चिरून घेतलं. त्यामध्ये लिंबाचा रस पिळा आणि 1 वाटी दही घातलं. त्यानंतर 2 टीस्पून मीठ घातलेलं आहे. खडे मसाल्याची पावडर, जिरा पावडर, हळद, लाल मिरची पावडर, काळा मसाला, हे सगळे मसाले घालायचे आणि हे व्यवस्थित हलवून घ्यायचं. आता हे मॅरिनेशनसाठी आपल्याला ठेवायचं आहे. हे व्यवस्थित मॅरिनेट झालं तर अगदी चविष्ट बिर्याणी तयार होते. व्यवस्थित मी इथे हलवून घेतलं आहे आणि आता हे 15 ते 20 मिनिट आपल्याला मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे. थोडंसं तेल मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तूप असेल तर तुम्ही तूपही घालू शकता आणि पुदिन्याची पाने असतील तर तेही तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. मस्त मॅरिनेट होऊ द्या. तोपर्यंत आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया. मी इथे बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे. 2 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायचा. तांदूळ थोडासा भिजेपर्यंत आपण गरम पाण्यामध्ये तमालपत्र, काळी मिरी, लवंग, वेलची असे खडे मसाले घालून तांदूळ 1 शिट्टी काढून घ्यायचा. त्यानंतर आपण काजू थोडेसे तळून घेऊया. अगदी ब्राऊन कलर येईपर्यंत काजू तळून घ्यायचे आणि त्यानंतर कांदाही तळून घ्यायचा. कांद्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं सो त्याचा फ्लेवर खूप छान येतो. कांदा तळून झाल्यानंतर आपलं 15 ते 20 मिनिट मॅरिनेशन करून झालेलं आहे. आता हे बॉईल करून घ्यायचं. अगदी व्यवस्थित हलवून घेऊया आणि 5 ते 7 मिनिट याला वाफ देऊन घेऊया. तोपर्यंत आपला भात शिजून झालेला आहे. 70 ते 80% आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे आणि जे मॅरिनेशनचं आपलं स्टफिंग आहे त्यावर हा भात घालून घ्यायचा. कलर असेल तर तुम्ही कलर ॲड करू शकता, ऑप्शनल आहे. माझ्याकडे 2 खायचे कलर होते सो मी ते ॲड केलेले आहेत. तळून घेतलेले काजू आपण याच्यावर घालून घेऊया आणि अगदी क्रिस्पी असा तळलेला कांदा पण आपण ह्याच्यावरती ॲड करूया. शेवटी गार्निशिंगसाठी तुम्ही कोथिंबीर ॲड करा. केसर असेल तर तुम्ही केसरचं पाणी ह्याच्यामध्ये घालू शकता सो फ्लेवर खूप छान येतो. आणि 5 ते 7 मिनिट परत आपण याला झाकून ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपली चमचमीत अशी अगदी खमंग आणि टेस्टी अशी आपली व्हेज बिर्याणी तयार आहे. तुम्ही पण जरूर ट्राय करा आणि अशाच क्विक अँड इझी रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अगदी चमचमीत आणि खमंग अशी आपली व्हेज बिर्याणी तयार आहे. आहा हा, मस्त. फ्लेवरही खूप छान आलेला आहे. तुम्ही बघू शकता, कलरही अगदी सुंदर. चला तर मस्त ताव मारूया व्हेज बिर्याणीवरती. थँक्यू, बाय बाय, टाटा, सी यू.